मुल्क में जारी किए गए NRC और CAA की मुखालिफत में जिस तरह से अलग अलग मकामात पर एहतजाज और धरने किए जा रहे हैं, इसी तरह से शिमोगा में आज 15 फरवरी को एहतजाजी धरना दिया गया। वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया की जानिब से मुनक़दा इस एहतजाज में सैकड़ों की तादाद में लोग शरीक रहे। इस एहतजाज में एडवोकेट श्रीपाल, एडवोकेट शाहराज मुजाहिद सिद्दीकी, मौलाना हामिद उमरी, मुल्ला अब्दुल वहाब, नासिर अहमद, वेलफेयर पार्टी के रियासती सदर मोहम्मद ताहिर हुसैन, शिमोगा शहर के कौमी लीडर इम्तियाज़ खान, इकबाल नेताजी, कन्नड़ा अदीब कुमार और हाल शप्पा समेत कई लीडरों ने एहतजाजियों से खिताब किया। वाज़ेह हो कि वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया के इस एहतजाजी धरने को शहर के स्वराज इंडिया, DSS अम्बेडकर वादी, FTU, सह्याद्री कंस्ट्रक्शन लेबर एसोसिएशन, DSS, सिटीज़न यूनाइटेड मूवमेंट और मूवमेंट फॉर जस्टिस की मुकम्मल तायीद रही। आज का इनक़लाब शिमोगा। ಆ 90 ದಿವಸದ ನೋಟಿಸ್ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕ ತನ್ನ ಜಮೀನಿದ್ದೆ ತಾನು ಒಬ್ಬ ದಲಿತ ದೇವಶೀಶ್ ಅಂತ ಅವನ ಹೆಸರು, ಅವನ ಹತ್ರ ಒಂದು ಸಣ್ಣ ಜಮೀನಿತ್ತು, ಅದು ಕೂಡ ಅವನು ಮಾರ್ಕೊಂಡ್ರು ಕೂಡ ಇವತ್ತು ತನಕ ಅವನು ಸಾಬೀತುಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ। 6 ತಿಂಗಳಾಗಿದೆ ನಾನು ಈ ದೇಶದ ನಾಗರಿಕ ಅಂತ ಸಾಬೀತುಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಆಗಿಲ್ಲ। ಇದು ಈ ದೇಶದ ದುರಂತ। ಬಹಳ ಸಿಂಪಲ್ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಇದೆ। ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರೋ ಕ್ಷಮ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ ನೀವು, ಅವರಿಂದ ಹಣ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರಿ ನೀವು, ಅವರಿಂದ ಹಣ ಪಡ್ಕೊಂಡ ನೀವು ನಿಮ್ಮನ್ನು ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ವೀರ ಯೋಧರನ್ನು, ನಮ್ಮ ಹೋರಾಟಗಾರರನ್ನು ಹಿಡಿದು ಬ್ರಿಟಿಷರ ಕೈಗೆ ಒಪ್ಪಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ ನೀವು, ಚಮಚಗಿರಿ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ ನೀವು। ಇವತ್ತು ನೀವು ಸ್ವತಂತ್ರದ ಬಗ್ಗೆ, ನಾಗರಿಕರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ।